जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खाडे पाटील, पुणे जिल्हा माजी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष. आज नुकतीच आता घोषणा झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल झाले. मुळामध्ये प्रफुल्ल पटेल यांची निवड कोणत्या कार्यकर्त्यांना, कोणत्या आमदारांना व कोणत्या पक्षाच्या लोकांना विचारून केली गेली. आम्ही सुद्धा पक्षाचे छोटे छोटे घटक आहोत. पक्षवाढीसाठी आम्ही मदत केलेली आहे. दादा गेल्यानंतर एवढ्या 4च दिवसामध्ये लगेच पक्ष अध्यक्षांची निवड करणं फार योग्य वाटते का तुम्हाला? राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष निवडणं ठीक आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ वहिनींनी घेतली तिथपर्यंत ठीक आहे, ती गरजेची होती आणि वहिनींनी घेतली त्यामुळे आम्हाला आनंद आहे. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व्हावं ही आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याची इच्छा नाहीये. माझा तर सर्वात पहिला विरोध आहे. आणि मी जरी माजी अध्यक्ष असले तरी पण मी पक्षासाठी गेली 14 वर्ष काम करत आहे आणि दादांसाठी प्रामुख्याने आम्ही खूप काम केलेलं आहे. मग आमचा अधिकार आहे की आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा हे आम्हाला समजत नाहीये की 4 दिवसामध्ये निवड करायची गरज काय. आणि आता असं कळलं की भाजपनी सांगितलंय की पार्थदादांनी खासदारकीचा फॉर्म भरू नये. का भरू नये? ते कॅपेबल आहेत, त्यांना चांगली इंग्लिश येते, त्यांना चांगली मराठी बोलता येते, तेही तळागाळातून आलेले आहेत. दादांचे वारस आहेत ते. एक लक्षात ठेवा, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आपण म्हणतो रक्त रक्त असतं, पाणी पाणी असतं, तसं ते दादांचं रक्त आहे. नक्की ते कॅपेबल होईल. आता थोडा त्यांना त्रास होईल, परंतु आम्ही बघितलेले पार्थदादांना जवळून. पार्थदादा खासदारकीच्या खुर्चीवर बसण्याचे व्यक्तिमत्व आहे. नक्कीच ते आता सेटल होतील, कारण दादांची जबाबदारी पूर्ण त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. पक्ष दादा गेल्यानंतर पक्षाचे मालकच हे झालेले आहेत. कोणाला विचारत नाही, काही नाही, काय चाललंय काय. अहो आम्ही कार्यकर्ते आहोत ना. आणि आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष पवार घराण्यातलाच हवाय. मग तिथे पार्थदादा सुद्धा चालतील, जयदादा सुद्धा चालतील, सुनित्रा वहिनी सुद्धा चालतील. आणि पक्ष जर दोन्ही पक्ष एक झाले, खरं तर हेच कारणीभूत आहेत 2 पक्ष वेगळे करायला. कारण दादांची आता अंतिम इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत आणि आम्ही महानगरपालिकेला त्याच दृष्टिकोनाने दादांनी निर्णय घेतलेले आम्ही पाहिलेले आहेत. जेव्हा एबी फॉर्म वाटले गेले तेव्हा जे काही तुतारीचे फॉर्म होते, साहेबांचे फॉर्म होते, त्यावर दादांनी स्पष्ट सांगितलं की जर आता साहेबांनी ते फॉर्म दिले असतील तर ते फायनल करून टाका, साहेबांच्या पुढे मला जायचं नाही. मग त्यावेळेस हे जर आम्ही ऐकतोय, आमच्या कानाने असे शब्द दादांचे ऐकतोय, तर याचा अर्थ दादांना साहेबांचा आणि दादांचा पक्ष एक करायचा होता आणि ते मनाने एकच होते. आता ही जे डोमकावळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा काय संबंध आहे 4 दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तयार करायचा? काय संबंध तुमचा? ठीक आहे, तुम्ही खासदार आहात, तुम्ही हे करू शकता, तुम्हाला दादांनी लांब ठेवण्याचं कारणच हे असणार आहे. आम्ही दादांच्या जवळची माणसं खूप जवळून पाहिलेली आहेत. बारामतीचे किरण गुजर साहेब हे दादांचे प्रामाणिक, निष्ठावंत आणि खरंच ते पवार फॅमिलीसाठी निष्ठेने काम करणारी व्यक्ती, पवार फॅमिलीची खरी सेवा करणारे व्यक्ती. पण हे जे तटकरे पटेल आहेत ना, हे फक्त मंत्रिपदाच्या स्वार्थासाठी दादांच्या जवळ होते. किरण गुजर साहेबांपेक्षा दादांच्या जवळ जास्त कोणीच नव्हतं, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही पण तेवढे वर्ष पक्षाचं काम करतोय, गेली 14 वर्ष, आणि खूप जवळून काम करतोय. त्यामुळं नक्की खात्री आहे की किरण गुजर साहेब जे बोलतायत ते खरं आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. पण आता हे जे सुनील तटकरे कालच म्हटले की ती मीटिंग जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून झाली होती, पण तसं नसणार आहे. 100% ती मीटिंग ही एकत्रित दोन्ही पक्ष एकत्रीकरणाविषयीच झालेली असणार आहे आणि तिथे हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंबहुना बाकी दुसरं कोणी नव्हतं. जयंत पाटील साहेब झाले आमचे अतिशय हुशार आणि संयमी नेतृत्व. अशा व्यक्ती खोटं नाही बोलू शकत. ते कधी खोटं बोलणार नाही. त्यांच्याकडे दादा गेले, साहेबांनी आपण एकत्र व्हावं असे दादांची इच्छा होती, हे पण त्यांनी सांगितलं. मग हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कोण येथे की एवढे फटाफट निर्णय घेतात आणि का घेतायत? आज दादांना जाऊन 4 दिवस नाही झाले तर तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करता.
आम्ही वहिनींच्या निवडीला आम्ही सहमत होतो. आम्हाला ठीक आहे, तिथं गरजच होती, आम्हाला कळतंय ते. पक्षाला तिथं वहिनी असणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री पद हे वहिनींसाठीच होतं, ते ठीक आहे. पण राष्ट्रीय अध्यक्ष याची निवड किंबहुना सर्व लोकांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आमदारांना, सर्व खासदारांना आणि पूर्ण पवार फॅमिलीला विचारात घेऊन करायला पाहिजे होती, हे मला वाटतं, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीला वाटतं. आणि इथे सरासरी हे दादांच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. मला तर कळत नाहीये की दादांचा घातपात करणार ही दोघं आहेत का काय नालायक माणसं. असं पण असू शकतं की असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे समजत नाहीये. हा, आणि चक्क पार्थ पार्थ पवारांना विरोध होतोय. उद्या तुम्ही जय पवारांना विरोध करताल. वहिनींना तुम्ही तिथं बसवलंय, गुंगी गुडिया म्हणून बसवलंय का? सुषमाताई अंधारे बोलल्या तसं होणार नाही आणि आमचे सारखे कार्यकर्ते तसं होऊ देणार नाही. पवार फॅमिलीशी आम्ही एकनिष्ठ आहोत. साहेब असतील, ताई असेल, दादा असेल, वहिनी असतील, जयदादा असेल, पार्थ दादा असेल, पूर्ण पवार फॅमिली यांनी महाराष्ट्रासाठी त्यांचं काही ना काही योगदान आहे. आज जर बघितलं तर दादा शेवटच्या क्षणापर्यंत जनतेचं काम करत होते. आज ते बारामतीच्या मातीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या सभा घेण्यासाठी गेले होते. परत ते नागपूरला जाणार होते. म्हणजे ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करत गेलेत. आणि अशा व्यक्तीच्या कुटुंबाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी साथ दिलीच पाहिजे. आणि म्हणून आमचा पक्ष आम्ही आमचा पक्ष म्हणतो, आमचा पक्ष, आमच्या दादांचा पक्ष, आमच्या साहेबांचा पक्ष, आमच्या ताईचा पक्ष आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा पक्ष असा कोणाच्याही हातामध्ये गेलेला आम्हाला चालणार नाही. मी विरोध करतेय, सर्व कार्यकर्त्यांनी विरोध करावा अशी माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि माझ्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.